सकाळ सकाळी उठल्या उठल्या म्हटलं चला केसांना मेकअप करून घेऊया. केसांचा असं मेकअप झालं मस्तपैकी. आणि तुम्हाला सांगते मेकअप का करते तर बाहेर जायचं होतं फिरायला म्हणजे मस्तपैकी असं माहेरला. का तर भाऊबीज आहे आणि सगळ्या पोरींची घाई लागलेली आहे माहेरला जायची. तर आम्ही निघालो, मस्त पकडली बस. आता वाटलं की बस मिळणार नाही, कारण काय नेहमी आम्ही येतो 2-2 तास उभे राहतो, पण ठाणा स्टेशनवरून काय बस लवकर मिळत नाही. पण शेवटी नालासोपारा बस सकाळी 11 वाजता झटकेपट मिळाली आणि आम्ही बरोबर 1 तासानंतर मस्तपैकी असं वसईवालीला पोहोचलेलो आहोत. आणि तुम्हाला सांगते अजिबात ट्रॅफिक वगैरे काही मिळालं नाही. घोडबंदर लाईनला पूर्ण ट्रॅफिक सगळं क्लिअर होतं. पटकन गेल्या गेल्या ह्या दोघींना भूक लागली आणि मस्तपैकी डाळ भात वडला दोघींनी. आम्ही पण मस्त असं ताव मारला. का आता भूक लागलेली, प्रवासामध्ये काहीही मुलांना खायला दिलं नव्हतं. तेवढ्यात मामाने घरी एंट्री मारल्यानंतर चिमुनी मस्त मामाचा असा व्यायाम करून दिला, कारण इकडं तिकडं बसून बसून चिमूने पाक हळना पळना केला अंगाचा. नंतर चिमूला काय राहावं ना, शेवटी खाऊ बिऊ मागायला लागली. मग मामाने असतं मस्त असं चॉकलेट आणलेलं होतं, तेही सुद्धा आम्ही खायला घेतलं आणि पार संपवून टाकलं. काय ठेवलं नाही, फ्रीज भरलेलं होतं, सगळं पोरींनी खाली करून टाकलं. मिठाईचे बॉक्स वगैरे सगळे असे भरलेले होते, ते सगळे संपवले. आणि तेवढं आबानं लगेच पडदं काढलं बाहेर दाखवायला. का तर नवीन घरासाठी आबानं 4 पडदं नवीन विकत आणलं होतं. मस्तपैकी असं गॅलरीला आतल्या दरवाजाला इकडं तिकडं तुम्हाला सांगते लय असे पडदे आणून ठेवले होते. अहो अजून तिथं शिफ्टिंग झालं नाही, पण काय ढिगभर सामान आपण आणून ठेवलं आहे. आता हे सगळं सामान दाखवण्याच्या गडबडीत खूप वेळ झाला.